आणि अशा प्रकारे मेथी चांगली आपण चिरून घेतली आहे. आता कढईमध्ये टाकू तेल. आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेऊया. मेथी फ्राय करायची आपल्याला. मेथीवरती ते झाकण ठेवूया. मसाल्यासाठी शेंगदाणे आणि फुटाणे घेतलेले आहेत आपण चांगली भाजून. आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. मेथी मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. शेंगदाणा आणि फुटाणा. मेथी चांगल्यापैकी फ्राय झालेली आहे, ती काढून घेऊया. बारीक कापलेला कांदा, लसूण चिरून घेतला आहे, टोमॅटोची प्युरी तयार केलेली आहे. इकडला तर आता कढईत तेल टाकून घेऊया. तेल टाकून झालेलं आहे, तर जिरा आणि मोहरी टाकून घेऊया. जिरे, लसूण, ढाबा स्टाईल मेथी मसाला आजच्या रेसिपीचं नाव आहे. आपल्या लसणाला ब्राऊन कलर आलेला आहे. आता कांदा टाकून घेऊया. आपला कांदा मस्तपैकी परतलेला आहे. आता मसाले टाकून घेऊया. आपण टाकणार आहोत किचन किंग. किचन किंग हा खडा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. खडा मसाला आणि लाल मिरची, मटन मसाला, मसाले आणि कांदा छान भाजून घ्यायचे. मसाले भाजलेले आहे, त्याच्यामध्ये आपण तयार केलेली शेंगदाणा आणि फुटाण्याची प्युरी टाकून घेऊया. वा, काय वास सुटला आहे. ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे आपण. ग्रेव्हीनुसार पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता, नसेल पाहिजे तर घट्ट पण करू शकतो. काय छान शिजवून देऊया आपण. आपल्या ग्रेव्हीला उकळी फुटली आहे. जिरापूड टाकून घ्यायची आपण. जिरापूड आणि आमचूर पावडर, ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपली फ्राय केलेली मेथी टाकून घेऊया. छानशी तयार झालेलं आहे ढाबा टाईप मेथी मसाला. चला, धन्यवाद. सर्वांचे आभार रेसिपी बघितल्यामुळे.